राज्याच्या राजकारणामध्ये कालपासनं पुन्हा एकदा एका जुन्या चर्चेने जोर धरलेला आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा। झालं असं की काल उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या सगळ्या खासदारांची बैठक होती, पण सगळे खासदार या बैठकीला थेट उपस्थित नव्हते। 4 खासदार प्रत्यक्ष होते आणि 5 खासदार ऑनलाईन होते असा दावा ठाकरेंकडून करण्यात येतोय। मात्र आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेतले काही खासदार वेगळा गट स्थापन करणार अशी चर्चा जोर धरायला लागलेली आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण येतंय। काल मातोश्रीवरती जी बैठक झालेली होती, 9 पैकी 5 खासदार त्याला गैरहजर होते आणि त्याची वेगवेगळी कारणं संजय राऊतांनी त्यानंतर पुढे येऊन दिली। मात्र ही कारणं खरंच पटवून घ्यायची का? खरंच हे खासदार ऑनलाईन उपस्थित होते का? या सगळ्यामध्ये संजय राऊत तातडीने दिल्लीला जात आहेत असंही कळतंय। नेमकं काय घडतंय राजकारणामध्ये आणि खरंच जर ऑपरेशन टायगर झालं तर पुढे काय? या सगळ्या राजकीय शक्यतांबाबत आज आपल्याला चर्चा करायची आहे। या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे आपल्यासोबत आहेत पुण्याहून, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत आणि आमचे प्रतिनिधी पंकज दळवीही आपल्यासोबत आहेत। आपण सुरुवातीला फील्डवरती नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। सुशांत आणि पंकज दोघांकडे जाऊ। सुरुवातीला सुशांत, घडामोडी काय घडतायत मुंबईच्या वातावरणात, मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये, दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये काय काय चर्चा सुरू आहेत? नम्रता, खरं तर 1 वर्षभरापासून चर्चा आहे की राज्यात ऑपरेशन टायगर होणार। मात्र मागील 3 दिवसापासून विशेषतः ही चर्चा कधी सुरू झाली तर एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि त्यांच्या दिल्ली दौऱ्यात शिवसेनेचे ठाकरेंचे खासदार आहेत ते एकनाथ शिंदेंना भेटले अशी चर्चा आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये देखील हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। विविध चर्चा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेंच्या काही नेत्यांकडून खासगीमध्ये ज्यावेळी आपण विचारलं त्यावेळी त्यांच्याकडून देखील ऑपरेशन टायगर होईल, पण कधी होणार हे ते सांगत नाहीत। तर दुसरीकडे ठाकरेंचे काही आमदार असतील त्यांच्याशी आपण बोललो त्यावेळी त्यांच्याकडे देखील अशी माहिती होती की काही खासदार हे नाराज आहेत। अर्थात ही चर्चा आहे। मात्र काल आपण बघितलं असेल तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली, मात्र या बैठकीला फक्त 4च खासदार जे आहेत ते उपस्थित राहिले, बाकीचे खासदार जे आहेत ते ऑनलाईन राहिले असं सांगण्यात आलं। संजय राऊतांनी तातडीने तसं ट्विट देखील केलं। मात्र यामध्ये प्रामुख्याने असं बघायला गेलं तर संजय दिना पाटील हे अवघी काही मिनिटं असताना त्या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं की गाडीचा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलो। अर्थात आता राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगर। अर्थात ऑपरेशन टायगर कधी होणार हे दोन्ही बाजूने कळत नसलं तरी देखील सध्या जोरदार अशी चर्चा आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होईल आणि एकनाथ शिंदे हे मोठं ऑपरेशन टायगर करणार आहेत आणि त्याची आता चर्चा दिल्लीमध्ये देखील सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये देखील हालचाली सुरू झाल्या आहेत अशी आपल्याला माहिती मिळते नम्रता। मात्र ऑपरेशन टायगर येत्या 10 दिवसात होणार का किंवा त्याच्या आधी होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पंकजकडे जाऊया। पंकज, शिवसेनेच्या हालचालींवरती अगदी जवळून लक्ष ठेवून असतो। पंकज, कालच्या बैठकीमध्ये जे खासदार थेट प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, म्हणजे ऑनलाईन आहेत असं सांगितलं गेलं, फोनवरनं जोडले गेले असं सांगितलं गेलं, त्या सगळ्या खासदारांची नावं या संभाव्य गटामध्ये असू शकतात का? मुळात नम्रता, आत्ता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तरवरती आहेत। जसं आत्ता सुशांतनी सांगितलं की ऑपरेशन टायगर सुरू होणार का, किती दिवसात राबवलं जाणार, किती दिवसांनंतर ते होणार, याची टाइम बाउंडिंग किंवा ज्याला आपण म्हणतो एक चौकट अशी काही नाहीये। येणाऱ्या काळात असं होऊ शकतं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी बोलायचं झालं तर त्यांचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत। का महत्त्वाचे आहेत? ते एकनाथ शिंदे यांना जर का दिल्लीला आपलं वर्चस्व वाढवायचं असेल तर त्यांच्या भात्यामध्ये खासदार असणं गरजेचं आहे। मग हे खासदार सॉफ्ट टार्गेट कुठले होते? त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे। कारण यापूर्वी आमदारांचा आणि खासदारांचा मोठा गट हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले। त्यामुळे हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं। त्याला ऑपरेशन टायगर नाव दिले। कधी होईल, काय होईल, जसं सुशांत म्हणाला तसं ते सांगता येत नसलं तरी सुद्धा सातत्याने गेल्या 1.5 महिन्यापासून अशी चर्चा सुरू आहे। ऑपरेशन करणारे आणि ज्यांच्यावरती ऑपरेशन केलं जाणारे दोन्ही बाजूंनी जो आहे तो याला नकार दिला जातो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठामपणे म्हटलं जाते की असं काही नाहीये, त्यामुळे इतका लवकर ते होईल अशी शक्यता दिसत नाही अशी चर्चा
फील्डवरती जी आहे ती सुरू आहे. कारण इतका मोठा जो आपण ज्याला म्हणू शकतो जो झटका असेल, धक्का असेल किंवा इतका मोठा ऑपरेशन टायगरचा हा मोठा बॉम्ब असेल तो इतक्या लवकर फुटेल का, तर शक्यता सध्या त्याची धूसर वाटते. अर्थात ज्या पद्धतीने धूर येतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आग ही लागलेली असते, त्या पाचोळ्यामध्ये खालती आग लागलेली असते. तसं कुठेतरी आहे. काही खासदार नाराज असण्याची शक्यता आहे, मात्र ते येतील का, इतक्या लवकर येतील का, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अजूनही पूर्णपणे अस्पष्ट आहेत. उद्धव ठाकरे अतिशय महत्त्वाचा पॉइंट तुम्ही सांगितला, त्यांचे नेते असतील. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सांगितलं की आग आहे, धूर दिसतोय, तिथे कुठेतरी आग लागलेली आहे, ठिणगी पडलेली आहे. मी देसाई सरांकडे येते. देसाई सर, नाराजी आहे हे तर समोर आलेलं आहे, हे तर ठाकरेंना कबूल करावं लागेल. मग अशा प्रकारच्या बैठका घेऊन ही नाराजी दूर होऊ शकणार आहे का? जर गट वेगळा स्थापन करायचाच असेल, म्हणजे गट स्थापन करणं हेही सोपं नाहीये. 6 खासदार एकत्र येणं, 9 पैकी 6 खासदार एकत्र येणं हे त्यासाठी गरजेचं आहे. म्हटल्यानंतर ही नाराजी किती खोलवर गेलेली असू शकते ह्याचा आपल्याला अंदाज बांधायला हवा. देसाई सर, 2024च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेची ताकद वाढली आणि त्यानंतर तेव्हापासूनच अशा प्रकारच्या चर्चांना ऊत आलेला आहे आणि गेल्या 6-8 महिन्यात तर वारंवार अशा चर्चा झालेल्या आहेत. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की नवी दिल्लीमध्ये आज सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, विशेषतः तृणमूल काँग्रेस त्रिपुराच्या एका पक्षामध्ये जो पक्ष कोणालाच माहिती नाही, ज्याच्याकडे केवळ 1 लाख रुपयाचे फंड आहे, त्या पक्षामध्ये तो विलीन झाला. त्या पक्षाचं काहीच नाही मुळात आणि तो पक्ष कोणालाही माहिती नाही. कारण काय की विलीन पर्याय नाही. कारण त्यांना असं वाटत होतं की हे जर तृणमूल काँग्रेसचे भाजपने लवकर निर्णय घेतला नाही समजा, तर आपला पंचायत होईल आणि ते काँग्रेसमध्ये जातील की काय, अशी एक शक्यता होती. हे कुठून तिकडे जातील की काँग्रेस आपल्याकडे खेचेल की काय, म्हणून त्यांनी ती पद्धत स्वीकार. महाराष्ट्राचा असा जो फॉर्म्युला जो आहे की पक्ष विलीन दुसऱ्या पक्षात झालाच पाहिजे, म्हणजे शिंदेचा पक्ष किंवा शरद पवारांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष. आता प्रश्न असा आहे की त्याच्याऐवजी त्याने हा पक्षच आमचा आहे असा दावा केला आणि असा युक्तिवाद केला. कोर्टात सगळी केस आहे. आता या सगळ्या घटनेमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं एक महत्वाचं बिल आहे, जे कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला मंजूर करून घ्यायचं आहे. त्यासाठी त्यांना लोकसभेतली आणि राज्यसभेतली दोन्ही ठिकाणची ताकद वाढवायची आहे आणि त्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आणि त्यामुळे त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जर एकनाथ शिंदेनी या प्रकारचं ऑपरेशन यशस्वी केलं आणि ते ऑपरेशन यशस्वी करण्यामध्ये फारशी काही अडचण असायचं कारण नाही असं त्यांना वाटत असेल. कारण काय की आजचीच गोष्ट आहे की जे देशमुख ते म्हणाले की त्यांच्या घरात काही ते लग्न कार्य आहे म्हणून जे ऑनलाईन बैठकीला होते पण या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहू शकले नाही, ते आजच प्रतापराव जाधव जे केंद्रीय मंत्री आहेत शिंदेचे, त्यांना जाऊन भेटतात आणि त्यांनी सांगतात की माझं एक मेडिकल कॉलेजचं काहीतरी काम आहे. तर लग्न जर होतं तर मग मेडिकल कॉलेजच्या साठी लगेच तुम्हाला दिल्ली जायला वेळ मिळाला. असेच काही ना काही कोणी बायको आजारी आहे, कोणी म्हणतं की माझा मुलगा आजारी आहे, अशा प्रकारची कारणं सांगितली. माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे हे त्यांना सांभाळू शकत नाही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आज त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नाही, हाही भाग आहे. आणि दुसरीकडे काय की ज्या प्रकारची आमिष दाखवली जात आहेत, ज्या प्रकारच्या थ्रेट्स येत आहेत प्रत्येक, हे आता माहिती आहे आपल्याला की अरविंद केजरीवालांना कशा प्रकारची धमकी देण्यात आली, म्हणजे सगळे बदनामी करण्यात आली. एक्साईजच्या प्रकरणात काहीच सिद्ध झालं नाही, कोर्टाने ईडीला झापलं त्याबाबत. अशा अनेक आपल्याला प्रकरणं सांगता येईल ज्याच्यामध्ये तेलंगणा राष्ट्र समितीच्या त्या मुख्यमंत्र्यांच्या कन्येचाही समावेश होता, काहीही सिद्ध झालं नाही, काही दमच नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारच्या केसेस होण्याची सुद्धा भीती आहे आणि आपल्याला फंड मिळत नाही. हे 2 कारणं सांगितली जातात. आता जर ही कारणं जर असतील की फंड मिळत नाही म्हणून, मग इतके दिवस तुम्ही कळ काढलीत फंडाशिवाय आणि आता तुम्हाला जर फंडाचं निमित्त करून तिकडे जायचं असेल, माझं म्हणणं असं आहे की आज अशी दोन्हीकडच्या चुका आहेत. म्हणजे एक तर उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासारखं काही नाही खरंय, पण उद्धव ठाकरे मैदानात उतरून जोपर्यंत विश्वास देत नाहीत आणि जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी सभा घेत नाहीत, त्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याकडची सुद्धा ती त्रुटी आहे. दोन्ही प्रकारची उद्धव ठाकरे यांचा फील्डवरचा प्रेझेन्स हा फक्त आता नव्हे, शिवसेना एकसंध असल्यापासूनचा मुद्दा राहिलेला आहे. मी परांजपे सरांकडे येते. परांजपे सर, ते आजारी होते तेव्हा, ते आजारी होते दीर्घकाळ. हो,
तोही मुद्दा कन्सिडर करण्यासारखा आहे. पण हा एक कन्सर्नचा विषय राहिलेला आहे. ते जे काही कारण असेल त्यांचं, परांजपे सर, नाराजी आहे, पक्ष फुटणार की काय अशा काठावरती आहे. ह्या सगळ्याचा राजकीय अर्थ लावायचा तर बिनदिक्कतपणे सगळे सांगू शकतील याच्यामध्ये की हे भाजपच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, आणखीन काही शिंदेच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. पण एक सगळं जर ब्रॉडर पिक्चर आपण बघितलं तर ज्याचा आता देसाई सरांनी उल्लेख केला, ते बिल, ती अमेंडमेंट पास करण्यासाठीचे हे सगळे जर प्रयत्न असतील तर हे सगळं किती काळ चालेल, कधीपर्यंत होऊ शकेल, अधिवेशनाची वाट त्यासाठी बघावी लागेल का? नाही, म्हणजे आता ज्याला ऑपरेशन टायगर असं माध्यमांनी नाव दिलं आहे, तर आणि त्याच्यावर आज संजय राऊतांनी बोलताना आम्ही आता ऑपरेशन वुल्फ करू वगैरे असंही म्हटलंय. तर ते सगळे म्हणजे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा आणि मग ते म्हणायला लागले, माणसांनो आमची उपमा देऊ नका, आमच्या उपमा देऊ नका, कारण तुमचं वर्तन आमच्यापेक्षा भयंकर आहे असेल. तर असं काहीतरी जेव्हा होईल तेव्हा होईल. परंतु आज मी तिला परिस्थिती अशी आहे की जे आपल्या दोन्ही रिपोर्टर्सनी फील्डवरच्या सांगितलं तसंच हे ऑपरेशन टायगर तथाकथित जे काही आहे किंवा काय व्हायचं ते, किंवा फूट, शिवसेनेतली उभी फूट आणि टुचड खासदार म्हणजे 6 खासदार फुटणं, हे नेमके कधी अधिकृतरित्या फुटतील आणि शिंदेच्या सेनेत जातील किंवा जसं देसाई सर म्हणाले तसे एखाद्या भलत्याच पक्षात विलीन झालेले दिसतील किंवा त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळेल, हे सगळं ऍक्च्युअल केव्हा होईल हे मला वाटत नाही की म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा आता सांगू शकेल. पण जसं दोन्ही तिन्ही वक्त्यांनी सांगितलं की किंवा दळवी म्हणाले आणि देसाई सरांनी उल्लेख केला की मुळामध्ये भारतीय जनता पक्षाला 300 जागांच्या पार गेले होते. ते लोकसभेला संविधानाचं नॅरेटिव्ह चालल्यामुळे मागच्या वर्षीच्या निवडणुकीला ते 240 वर आले. त्यामुळे त्यांच्या जीवावर 272 पण नाहीत त्यांचे, म्हणून त्यांचा आटापिटा चाललाय की पुढच्या निवडणुकीच्या पूर्वी आपली परिस्थिती अतिशय जास्ती स्ट्रॉंग किंवा कन्सॉलिडेट करावी. जसं नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू हे भरवशाचे खेळाडू अजिबात नाही, केव्हाही दगा देऊ शकतात. पण चंद्रबाबूंना आर्थिक गरज आहे त्यांच्या राज्याला, आणि नितीश कुमार आता अशा सूर्यास्ताच्या दिशेने निघालेले आहेत की आता त्यांना सांगितलं त्यांनी राज्यातलं नेतेपद सोडून खासदारकी स्वीकारून भाजपकडे बिहार सोपवलेलं आहे. त्यामुळे ते आता रिसर्जंट होतील पुन्हा अशी शक्यता वाटत नाही नितीश कुमार मोठ्या प्रमाणात. म्हणून नितीश कुमार किंवा चंद्रबाबू आता सरकार पाडू शकणार नाहीत, तर आणखीन कन्सॉलिडेशन करायला त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष फोडायचं ठरवलं आणि ते 28 आता वेगळ्याच पक्षात जाऊन विलीन होऊन स्वतंत्र गट बसणार आहेत. म्हणजे 240 व्यतिरिक्त इतर लोकांची मदत घेतली तरी आम्ही दुबळे होऊ इच्छित नाही. म्हणजे आमचं टेबल 4 किंवा 5 पायावर नाही तर 7 पायावर उभं आहे. त्यामुळे एखादा पाय निखळला तर आमचं टेबल पडणार नाही अशी काळजी भारतीय जनता पक्ष घेत आहे. आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणून तसंही उद्धव ठाकरे काय किंवा एकनाथ शिंदे काय हिंदुत्ववादीच नेते त्यांच्या व्याख्येनुसार म्हणजे ते सोयीनी करतात त्यांच्या व्याख्या. पण जसं देसाई सर म्हणाले की उद्धव ठाकरे आता काही देऊ शकत नाही. मुळामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते आणि 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी काही दिलं नाही ही चर्चा माध्यमात जास्ती आहे. आणि म्हणूनच शिंदे सतत सांगतात की मी आमचं देणारं सरकार आहे असं म्हणायचे सतत. आणि शिंदे देण्याच्या बाबतीत काय करू शकतात हे आपल्या फील्डवरच्या रिपोर्टर्सना माहिती आहे. म्हणूनच त्यांचे अर्थपूर्ण राजकारण असतं पूर्णपणे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतली खतखत काही नवीन नाहीये. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात यश मिळालं आणि पाठोपाठ लाडकी बहीणमुळे जेव्हा विधानसभेला महायुतीला यश मिळालं त्या दिवसापासून शिंदेचे खासदार फुटतील ही चर्चा चालूच आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे आधी जेव्हा एकनाथ शिंदे फुटले तेव्हा 18 ते 12 फुटणार होते, आजही आता त्यांच्या नावातले 6 फुटायची चर्चा चालू आहे. त्याचं कारण मुख्य असं आहे की प्रत्येकाला आपापल्या भवितव्याची चिंता आहे. पुढच्या निवडणुकीचं काय आणि हे सगळं लक्षात घेतलं तर माझा स्वार्थ माझा नेता फार काही साधू शकेल असं वाटत नाही. म्हणूनच मला आता तरुणोपाय नाही म्हणून या चर्चा आता होत आहेत. मग प्रत्यक्ष कधी होईल तर एक तर निवडणुकीच्या तोंडावर होईल किंवा भाजपची अर्जन्सी असेल तर सामदाम दंडभेद करणार असतील तर ते त्यांच्या विधेयकांच्या गरजेनुसार होईल. मात्र जेव्हा माध्यमात खूप चर्चा होते तेव्हा मंत्रिमंडळ विस्तारही होत नाही आणि अशा प्रकारची डिफेक्शन्सही होत नाहीत असा दिल्लीतल्या कामाचा अनुभव आहे माझ्या. त्यामुळे जेव्हा माध्यमात खूप चर्चा होते तेव्हा काही होत नाही आणि सारं कसं शांत वाटतं तेव्हा अचानकपणे काहीतरी घडतं आणि एकदम लोक इकडनं तिकडे जाताना दिसतात. असंच काहीसं घडेल असं आता तरी वाटतं. असंच अचानक महाराष्ट्राने एक पहाटेचा शपथविधी पण बघितलेला होता. त्याच धर्तीवर काही होणार आहे का आता ते बघायला लागणार आहे. मी सुशांतकडे येते. सुशांत,
जसं तुम्ही मगाशी सांगितलं की हे कधी होईल काय होईल याचा भरवसा नाहीये, पण ते होईल याचे चिन्ह दिसायला लागलेत. कारण अनेक कारणं समोर आलेली आहेत, विशेषतः या सदस्यांची असलेली नाराजी. ह्या सदस्यांची नाराजी आजवर लपून राहिलेली नाहीये. म्हटल्यानंतर त्यांना जर छोटंसं इन्स्टिगेशन मिळालं तरी सुद्धा ते बाजूला जायला पुरेसे आहेत. अशा परिस्थितीमध्ये इतर पक्ष तो फायदा उचलणार आहेतच. आणि जे तृणमूलचं झालं, जे आपचं पंजाबमध्ये आपल्याला चित्र बघायला मिळालंय, ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काही फार दूर तसा वेळ असेल असं वाटत नाही. अगदी खरं आहे नम्रता. आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी काही ठाकरेंच्या आमदारांशी आणि ठाकरेंचे आता जे खासदार आहेत त्यांच्याशी आपण खासगीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचं एक मत होतं, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये उतरले होते, ज्या पद्धतीने ते ग्राउंडवर फिरत होते. बरं, सुशांत, थोडक्यात आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनिटं आहेत. नम्रता, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत होते, त्यांच्यात पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना भेटत होते, तसे उद्धव ठाकरे कुठे भेटताना दिसले नाहीत, आदित्य ठाकरे भेटताना दिसले नाही. अशी दबक्या आवाजात खरं तर नाराजी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची देखील होती. त्यामुळे अर्थातच या ऑपरेशन टायगर आता कधी होईल, केव्हा होईल हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र ज्या पद्धतीने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या भावना आहे की आपण सध्या सत्तेत नाही आहोत, आमदारांची भावना आहे की आपल्याला निधी कसा मिळणार, खासदार म्हणतात आपल्याला निधी कसा त्याच्यामुळे कुठेतरी सत्तेच्या जवळ जायचा सुद्धा हा प्रयत्न असू शकतो. म्हणजे कोणी बाहेरून येऊन पक्ष फोडण्यापेक्षा त्या पक्षातच कुठेतरी एक भेग पडलेली आहे, त्याच्यामध्ये कोणीतरी येऊन पाचर ठोकून ती भेग मोठी करत असेल तर त्याला बाहेरच्याच दोष संपूर्णपणे म्हणण्यात अर्थ नाही. मी पंकजकडे येते. पंकज, अगदी थोडक्यात या सगळ्यामध्ये एक मुद्दा, एक नाव जे आता सुशांतने घेतलं ते म्हणजे आदित्य ठाकरे. उद्धव ठाकरे जरी त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव मुंबईमध्ये थांबत असतील तरी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र पिंजून काढणे, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, नेत्यांना विश्वासात घेणे शक्य होतं, मात्र त्यांच्याकडनं झालेलं तसं दिसत नाहीये. मला वाटतं याचीही तक्रार याच्यापूर्वी आलेली होती. पंकज, नम्रता, पुढच्याला ठेच मागचा शहाणा असं आपण मराठीमध्ये म्हणतो. हीच कृती ठाकरेंच्या कुटुंबियांकडनं अपेक्षित आहे. कारण एकनाथ शिंदे यांचं एवढं मोठं बंड झालं, त्याच्यानंतर आता गेले 1.5-2 महिने सक्रिय चर्चा चालू आहे की उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार. यातून ठाकरेंनी, विशेषतः आदित्य ठाकरे यांनी काय धडा घेतला, त्यांनी आमदारांसोबतचा, खासदारांसोबतचा, नगरसेवकांसोबतचा, प्रमुख नेत्यांसोबतचा संवाद वाढवला का, हे पण तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण हे फॅक्ट आहे, गेल्या 2 महिने चर्चा सुरू आहेत पण अजून एकही खासदार फुटलेला नाही. ही सध्याची परिस्थिती. पण येणाऱ्या काळात हे असं होईल का, असंच राहील का, काही वेगळं होईल का, याची कोणतीही शाश्वती आपण देऊ शकत नाहीये. त्यामुळे प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे ठाकरेंनी आता पुढे असं होऊ नये याच्यासाठी या सगळ्या जो नाराजीचा सूर आहे त्याची दखल घेणं गरजेचं आहे. ती घेतली जाते का काही प्रमाणामध्ये, तर त्याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे की घेतली जात नाही. अनेकांमध्ये नाराजी आहे, पण ती घेणं गरजेचं आहे. जर का तसं घेतलं तर जर काय भविष्यामध्ये अशा पद्धतीचं काही राजकीय डिझास्टर शिवसेनेवरती, उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती पुन्हा आलं तर त्याची जी मॅनेजमेंट आहे किंवा त्याची तीव्रता कमी करणं असेल किंवा ते डॅमेज कंट्रोल करणं असतील, त्या गोष्टी होऊ शकतील. चांगला संवाद साधला, लोकांना अवेलेबल झाले किंवा काय नाराजी आहे त्याची दखल घेतली, त्याच्यावरती चर्चा केली तर हे डॅमेज होण्यापासून सुद्धा रोखलं जाऊ शकतं. पण प्रश्न असा आहे की मातोश्री किती दखल घेते आणि कितपत त्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करते बघायला लागेल. माझ्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटात मला देसाई सर आणि परांजपे सर दोघांची कमेंट घ्यायची याच्यावरती. देसाई सर, तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव थांबलेले होते, मात्र जसं आता पंकजने सांगितलंय डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांना घरातून बाहेर, त्यांना स्वतःला नाही पडले तरी आदित्य ठाकरे जाऊ शकतात, पक्षाचे नेते जाऊ शकतात, राज्य पिंजून काढू शकतात. आणि प्रत्येक वेळेला आपण सत्तेत नाही आहोत तरी देण्यासाठी काहीतरी हवंय अशातला भाग नाही, तरी सुद्धा पक्ष एकत्रित राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात. ज्यावेळी शिवसेनेकडे केवळ 2 आमदार होते, त्या 2 आमदारांची शिवसेना हा पक्ष झुंजारपणे लढत होता आणि मराठवाड्यामध्ये बाळासाहेबांच्या दौऱ्यांना प्रचंड गर्दी होत होती. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी जन आशीर्वाद यात्रा काढली होती. पण त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात किंवा अदानीच्या संदर्भातली आंदोलन मुंबईतली याच्या बाहेर गेले नाही. नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंनी काही लक्ष घातलं नाही. संजय राऊत काल असं म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देशाला नेतृत्व द्यावं. देशाला नेतृत्व द्यावं पण अगोदर इकडचं नेतृत्व तुमचं जात आहे, पूर्ण हातातनं निसटून जात आहे. हास्यास्पद अशा प्रकारची विधान न करता मुळात ग्राउंडवरती जास्त काम केलं पाहिजे. आणि
जर तुम्हाला जायचं नसेल तर अन्य नेत्यांना मोठं करा तुम्ही आणि गावोगावी तुम्ही जा. आज अशी गोष्ट आहे की जे नेते ज्यांच्याबद्दल सातत्याने संशय निर्माण होतं त्यापैकी असं का नाही वाटत की एवढे खासदार मी निवडून आले, उद्धव ठाकरे यांच्यामुळे निवडून आले, आमच्याबद्दल प्रश्नच कसा विचारताय तुम्ही, आम्ही शिंदेकडे जाणार, अशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे. ते वातावरण का नाही? म्हणजे जर पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल अमित शहा म्हणाले होते की एकाबद्दल आम्ही देऊ शकतो, ते कधीही आमच्या पक्षात येणार नाहीत किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही. अशा प्रकारचं नेते असले पाहिजेत जे एकनिष्ठ. खरंय. शेवटचं वाक्य अशी सांगतो. अशी उद्धव हमी ठाकरे असं म्हणाले देऊ होते, शकत नाहीयेत उद्धव ठाकरे. संयुक्त सभेमध्ये एकच वाक्य आणि की नाही अगदी, आणि इतिहास कुठेतरी ती आपण मॅनेजमेंट जे चुकतीये महत्त्वाचं मला वाटतं. या सर तुम्ही जे डोक्यात सांगताय आपण त्यानुसार ठेवावी. कुठेतरी ती मॅनेजमेंट चुकतीये ठाकरेंची. परांजपे सर हेच आहे की ही मॅनेजमेंट चुकतीये, त्याच्यामुळे तो पक्ष एक सावरणं म्हणण्यापेक्षा तो नियंत्रणात ठेवणं, आणि ज्याचा आता देसाई सरांनी उल्लेख केला की जर आपल्याला जमत नाहीये तर पक्षातल्या इतरांना मोठं होऊन देणं, हे कुठेतरी ठाकरेंना पचत नाहीये कदाचित, असं म्हणता येईल का? नाही, त्याच्यामध्ये काय असतं की स्वभाव नावाची गोष्ट आयुष्यात अशी लगेच बदलत नाही कोणाची. होय. जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाबरोबर उद्धव ठाकरे गेले आणि मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यांनी राहुल गांधींचा गुण घेतला की सभेत जायचं, भाषण करायचं, बाकी वेळी काही कोणाला भेटायचं नाही, काही नाही, आणि ते प्रदेशात निघून जातात तसे एक कोशात निघून जातात. पण शरद पवार पण त्यांच्याबरोबर होते ना सत्तेत 2.25 वर्ष. देसाई सर म्हणले की स्पाईन सर्जरी किंवा याच्यामुळे आजारी होते उद्धव ठाकरे, पण शरद पवार 80च्या पुढे असलेला माणूस हा करोनाच्या दुसऱ्या वेळेमध्ये महाराष्ट्रावर सगळ्या जिल्ह्यात फिरले. ते म्हणजे विरोधी पक्षात असताना पायाला भिंडी लागल्यासारखे शरद पवार फिरतात, कारण ते विरोधी पक्षात कमी वेळा आहेत महाराष्ट्रात. आमचं जे करिअर आहे, देसाई सर आम्हाला सिनियर आहेत, तर शरद पवार विरोधी पक्षात असले तर घरी नाही बसत, अक्षरशः महाराष्ट्रभर पिंजून काढतात ते. आणि तसं उद्धव ठाकरेंनी तो गुण शरद पवारांचा थोडा घेतला नाही, याचा खेद वाटतो. कारण काय, त्यांच्याच पक्षाची त्यामुळे आज हानी होते. म्हणजे आपण काही त्याच्यात आपला स्वार्थ नाही त्यांच्याविषयी चांगलं किंवा वाईट वाटण्याबद्दल, आपण विश्लेषण करतोय. तर त्यांनी ते जर प्रयत्न केले असते तर त्यांचे खासदार गेले नसते. आज खासदार गेलेत. आणि जे सुशांतने उल्लेख केला आणि पंकजनी की महापालिकांच्या निवडणुकीला एकनाथ शिंदे सगळीकडे जातात, आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणतात, सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपच्या खालोखाल शिंदेचे आलेत, पण महाराष्ट्र सोडून दिला उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी. फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित केलं आणि मुंबई देखील ते हरले. त्यामुळे जर त्यांचा पक्ष असा संकुचित होत असेल तर ते स्वतःच कारणीभूत आहेत, आणि जर खासदार नाराज असतील तर त्यालाही तेच कारणीभूत आहेत असं म्हणावं लागेल. नाही, आणि या सगळ्यावर कडी म्हणजे आत्ताच एक अपडेट येते. उद्धव ठाकरे यांची जी काल मातोश्रीवर बैठक झाली, ज्याच्यामध्ये त्यांचं असं वक्तव्य आहे, ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, असं उद्धव ठाकरे काल झालेल्या या बैठकीमध्ये त्यांचं हे विधान झालंय अशी माहिती मिळते. जे जातील त्यांचं भलं व्हावं असंच मी म्हणेन, असं उद्धव ठाकरे म्हणतात. सोडून गेलेल्यांना पश्चाताप नक्की होईल असं ते म्हणाले. म्हणजे एकीकडे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे अशी चर्चा सुरू आहे, ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, 6 आमदारांचा गट पक्षापासून बाजूला होतोय, आणि उद्धव ठाकरे त्याला धीर देण्याच्या ऐवजी ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं असं जर वक्तव्य करत असतील तर देसाई सर कसं बघायचं या वक्तव्याकडे? मला वाटतं तुम्ही जे सांगत होता तेच घडताना दिसतंय. मला असं वाटतं की ही भावनिक त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि आज ज्या एक लक्षात घेतलं पाहिजे, ही एक बाजू आहे त्यांच्या कमजोरींबद्दल आपण चर्चा केली, पण यांनी कितीही समजा आपण म्हटलं ना यांनी भेटीगाठी वाटाव्यात, यांनी दौरे करावेत, पण तरी सुद्धा समोरची बाजू जी आहे, ज्या प्रकारचे हातखंडे किंवा ज्या प्रकारचे फंडे वापरले जातात आज, म्हणजे बघा ना, तृणमूल काँग्रेस ज्या पद्धतीने फुटला आणि दुसऱ्या कुठल्या तरी त्रिकोणाच्या पक्षामध्ये विलीन झाला, किंवा पंजाबमध्ये निवडणुकांच्या अगोदर ज्या प्रकारचे केल्यानंतर ईडीच्या तिथे सुद्धा रेड्स पडलेले आहेत पंजाबमध्ये, हे ज्या पद्धतीने हे करतायत ते राक्षसी आहे सगळ्या प्रकारे. त्यामुळे या सगळ्या पक्षांना, विरोधातल्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आल्याशिवाय आणि मुख्य म्हणजे निर्भयपणे लढण्याशिवाय, 24 तास काम केल्याशिवाय, खरंय, अशा त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. डायरेक्ट लोकांशी संवाद साधा तुम्ही. मग ठीक आहे, गेले तर गेले, पुढच्या निवडणुकीमध्ये यश मिळण्यासाठी म्हणून पूर्णपणे काही, म्हणजे बघा ना, भाजपनी किती ताकद वाढवली स्वतःची 2 असल्यापासून, तर तशी ताकद तुम्हाला वाढवता येऊ शकते, पण तशी जिद्द पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांकडे आणि त्यांच्या पक्षाकडे ही जिद्द राहायला पाहिजे, कारण विरोधी पक्ष इथे असले पाहिजे. सगळे पक्ष संपले तर फार कठीण अवस्था. होय होय, नाही अगदीच. आणि त्याच विचारामुळे जर असं काही ऑपरेशन टायगर जर घडत असेल तर ते त्या बाबतीत मोठी राजकीय घडामोड आहे ही दिल्लीच्या वर्तुळात. त्यामुळे नेमकं काय घडतंय,
खरंच जर ऑपरेशन टायगर घडणार असेल तर ते कधी घडणार आहे, खरंच असा गट होणार असेल तर तो गट कुठच्या वेगळ्या पक्षाशी संलग्न होणार का, कुठल्या वेगळ्या पक्षासोबत जाणार का, की स्वतःचा वेगळा गट म्हणून राहणार, ह्या सगळ्याचे राजकीय अर्थ अन्वयार्थ पुढच्या काळामध्ये आपल्याला तोलून मापून आणि जोखून बघायला लागणार आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.